श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ शूट केलाय, तर शूट केला होता पण माईकचा थोडं प्रॉब्लेम झाला, त्यामुळे सगळा वॉइस कट झाला। असं चला, बिगिनर आहोत आम्ही, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि प्लीज सपोर्ट करा। मग छान छान तुम्हाला व्हिडिओ कंटेंट सगळंच बघायला भेटेल। मग आरावाडीला गेलेलो, तर आरावाडीला जाण्याचं खास कारण म्हणजे मला खूप दिवस झालं जायचं होतं देवाला, आहोंना आणि स्वराजला घेऊन, पण काही कारणास्तव होतच नव्हतं, सारखं काम वगैरे हे ते। आणि ॲनिव्हर्सरी दिवशी आमचं फिक्स झालेलं जायचं, पण आदल्या दिवशीच आमच्या भाऊजींचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मग आहोनी ते पण कॅन्सल केलं होतं ॲनिव्हर्सरी दिवशीचं। म्हणून मग ॲनिव्हर्सरीला कुठेच गेलो नव्हतं, तर म्हटलं चला एखादा रविवार बघून नक्की जायचं। म्हणूनच आज संडे बघून गेलेलो, कारण म्हटलं देवाला रविवारचं गेलं तर बिरोबाला चांगलं असते, तर देवाचा वार पण असते, म्हणूनच गेलो होतो। तर आम्ही लॉंग व्हिडिओ ह्यासाठी शूट करत नाही, कारण असं बोलावं फोडून लागतं आणि बोलायला पण काय नाही, पण करतीतनं माणसांचे देखत वगैरे थोडं हे होते, कॉन्शियस होते, म्हणूनच केलं नव्हतं मी, व्हिडिओ वगैरे घेत नव्हतं। म्हणूनच असं रेकॉर्ड तर करून घेतला आणि परत म्हणलं चला व्हॉइस ओव्हर द्यायचा, तर देवाचं दर्शन वगैरे करून घ्या। समोरून त्यांनी व्हिडिओज करून देत नव्हते, म्हणूनच लांबनं करून घेतला। आणि माईक घेतलेला आहेच, पण तो पण माईक रस्त्यात पडला बरं का, तर आहोंचा काव खाल्ला तर रस्त्यात भेटला, पण मंदिरात कुठे पडला त्यात समजलं नाही, त्यामुळे व्हॉइस कंटिन्यू झालाच नाही, तिथला आवाजसुद्धा सगळा म्यूट झालेला आहे। तर म्हटलं असं चला, तर परत मायाका देवीचं वगैरे दर्शन करून घेतलं। तर ही बहीण आहे बिरोबा देवाची, तर त्यांचं पण दर्शन करून घेतलं। आणि मला मायका चिंचणीला सुद्धा जायचं, तर चला कधी भेटते जायला काय माहीत। तर इथं एक आजोबा पैसे मागत होते आहोंना, तर ते दिलं। परत कामादेवी मंदिरात पण गेलं, तर ही बिरोबांची पत्नी आहे, तर त्यांचं पण दर्शन करून घेतलं। आणि आत कुठंही मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून मी मग दुसऱ्या देवात गेल्यानंतर आतून व्हिडिओज घेतला नाही, तर नारळ वगैरे फोडले आणि पाय खूपच भाजत होतं आणि इतकी गर्दी होती ना बासच, तर खूपच गर्दी होती, यात्रा वगैरे होत्या। तर स्वराजला खेळणी वगैरे घेतली आणि येताना मला जेवण आम्ही घरातनं घेऊन गेलेलो, कारण मला कुठं तर झाडाखाली बसून जेवण करायचं होतं, म्हणूनच गेलेलो। तर म्हणून डबा वगैरे घेतला होता आणि पाण्याची बाटली फक्त घेतली आणि स्वरासाठी चिप्स घेतले। तर मला खूप आवडते असं झाडाखाली वगैरे बसून, म्हणूनच मी सकाळी घरातूनच डबा वगैरे बनवून घेतला होता, कारण मला कुठेतरी बसून शांत जेवायचं होतं। तर खूप छान वाटलं बरं का। तर अशी एखादी ट्रिप महिन्यातनं एखादी व्हावी असं आहोंना मी सारखं बोलत असते, पण काय होतंय काय माहीत, कधी होतच नाही, आणि झालंच तरी असं पटकन जाऊन येणंच होते। तरी पण आज पण खूपच गडबड झाली, कारण सुट्टी वगैरे नव्हती, मिळत नाही सुट्टी। तर तुम्हाला आवडतील का लॉंग व्हिडिओ मला नक्की सांगा यार, सपोर्ट पण करा। मला असं वाटतं की तुम्ही सपोर्ट करताय की नाही, व्हिडिओ बघताय की नाही, म्हणून मला थोडं करू की नको असं होतंय। तर प्लीज खूप मनापासून जरा कमेंट करून सांगा कसे व्हिडिओ होतात, किंवा लाईक करा, फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा। आणि असं बाहेर जेवल्यानंतर स्वराला पण खूप छान वाटत होतं, तर मी पहिला गेलो तर पटकन जाऊन बसला आणि त्याची गाडी घेतलेलीच त्याच्याबरोबर खेळत बसलेला। तर परत आम्ही जेवण वगैरे घेतलं, तर आजच्यासाठी एवढंच, चला भेटू पुढच्या